ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 24 मधील गोविंदनगर येथील रुची स्वीट्स ते अपोलो फार्मसी आणि प्रकाश पेट्रोल पंप ते डॉक्टर किशोर वाणी हॉस्पिटलपर्यंत रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या पाठपुराव्यामधनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉक आणि पावसाळी गटार या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलाय। या कामांचं भूमिपूजन सोहळा रविवारी गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानामध्ये पार पडलाय। या सोहळ्याच्या निमित्तानं महिला, बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, गर्जना फाउंडेशनचे संस्थापक सागर मोटकरी आणि सामाजिक कार्यकर्त्या अक्षताताई स्वप्नील पांगरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। प्रवीण तिदमे यांनी प्रभागामध्ये केलेल्या विकास कामांचे शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी मोठं कौतुक केलंय आणि असा नगरसेवक प्रभागामध्ये होण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचं आवाहन केलं। संगीत खुर्ची, बलून, कॅटल पिलर, मॅच द कार्ड्स तसेच ग्लास पिरॅमिड, गेस द ब्रँड असे विविध खेळांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली आहे। महिलांनी या खेळांचा मनमुराद आनंद लुटलाय। विजेत्यांना डॉक्टर चंद्रकांत संकलेचा, डॉक्टर आवारे, श्री विठ्ठल देवरे, श्री अशोक देवरे, सौ छाया नवले, श्री शांताराम बदानसर यांच्या हस्ते पारितोषिकांचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मोहिते, वेदांत तिदमे, अक्षय मोटकरी, स्वप्नील पांगरे, केतन जोशी, अजय पंडित, शिरीष शिरवाडकर, निलेश शिवले, विजय भदाने तसेच दत्ता येवले, अमीर शेख, अक्षय मोटकरी, सागर गाडेकर, सुनील पवार, आसिफ शेख, विकास चांदवडकर, अविनाश पांगरे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतलेत। साहेब असतील, या सगळ्यांच्या जे काही विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही येथे करत आहोत। साहेब, आपण बघू की एवढा विकास आतापर्यंत नाशिक शहरात कुठे पण एवढा झालेला नाही। एवढा विकास आमच्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे की 4 वर्षापासून कोणी नगरसेवक नसताना जे काही विकास कामं चालू आहे सिडको सारख्या ठिकाणी आपण बघू की कॉलेज रोडला सुद्धा असे रोड नाही, असे रोड बनवण्याचं काम आपण मॉडेल रोड तिथे सिडकोमध्ये केलेले आहेत। त्यानंतर आपण आता नवीन कालिका पार्क असेल खांडेमा यासाठी सुद्धा शिंदे साहेबांना निधी सांगितला आहे, तो सुद्धा निधी लवकरच मंजूर होत आहे। म्हणजे सद्गुरुनगरमधले अर्धे रस्ते असतील किंवा कर्मयोगी नगर असेल त्या भागातील सुद्धा रस्ते आपण लवकरच करणार आहोत। तर मी एवढंच सांगतो साहेब की आपण बघू की आत्तापर्यंत कमीत कमी 29 ग्रीन जिम असतील। आत्तापर्यंत आपण बघू की बालोद्यान म्हणजे 19 बालोद्यान 56 रणगाडे उद्ध्वस्त केले होते पाकिस्तानचे, तो रणगाडा सुद्धा आपण लेखानगरला आपण आणला आहे। तसेच आपण आता MiG-21 जे फायटर प्लेन आहे ते फायटर प्लेन सुद्धा 2 प्रतिकृती हे आपण लेखानगर येथे आता लावत आहोत, त्याचं सुद्धा लवकर अनावरण आपल्याला करायचं आहे। त्यानंतर 20 लाख लिटरचा जो काही जलकुंभ आहे पाण्याचा तो सुद्धा आपण कर्मयोगी नगरला तयार केला आहे की गोविंदनगर असेल, सद्गुरू जो काही डेव्हलपमेंट एरिया आपला नवीन सगळा त्या एरियामध्ये पाण्याची जी काही सुविधाच्या मध्ये 1 वर्षापासून प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह होणार आहे। ती टाकी सुद्धा आपण गेल्या 20 दिवसापूर्वीच तिचं उद्घाटन केलेलं आहे व ते काम सुद्धा आपण चालू केलेलं आहे। निश्चित पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे। साहेब, आमची एक विनंती होती की आम्हाला आता सिंहस्थ आहे तर सिंहस्थाच्या धर्तीवर गोविंदनगर आणखी डेव्हलप होत आहे, तर गोविंदनगरसाठी एक सेपरेट जलकुंभ त्याची जर व्यवस्था झाली तर एक चांगला निर्णय होईल। त्यामुळे आमच्या गोविंदनगरचा जो काही डेव्हलपमेंट एरिया आहे त्याला कुठली पाण्याची कमतरता भासणार नाही। तर आम्हाला तेवढं साहेबांना सद्गुरुनगर, कर्मयोगी नगर, महाले फार्म या ठिकाणचा काही भाग आमचा थोडासा बाकी आहे डेव्हलपमेंटचा, तिथे आता डांबरी रस्ते आम्ही करतोय, पण त्या लोकांचं म्हणणं आहे की बाकी 55-60% भाग तुम्ही कॉन्क्रीट केला तर आता आमचे सुद्धा भाग तुम्ही कॉन्क्रीट करावा। तर आमची विनंती की त्यासाठी जर आम्हाला आणखी एक 20-25 कोटी निधी भेटला तर त्यामध्ये आमचा पूर्ण प्रभाग 100% कॉन्क्रीट होईल, का कुठला भाग डांबरी राहणार नाही, जे काय थरावर थर नुसते ते प्रवीण बंटी भाऊ तिदमे, गर्जना फाउंडेशनच्या संस्थापक सागर मोटकरी, आमच्या अक्षताताई पांगरे आणि माझ्या समोर बसलेले सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्याला विचार दिलेले आहे, जे शिकवून दिले आहे 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचं तंतोतंत पालन करत त्यांची विचाराची दिशा घेऊन पुढे चालणारे आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी
मुख्यमंत्री 25 वर्ष मुख्यमंत्री असल्याने काम केलं नसेल, तेवढं काम 2.5 वर्षामध्ये करून दाखवायची कोणी किमया केली असेल तर ते आहेत एकनाथ संभाजी शिंदे साहेब. बघा, राजकारणामध्ये राजकीय लढाई होत असतात, जय विजय होत असतात. बंटी असं सांगत होता की 6 वाजेपासून साहेब हा कामगार नेता राहिलेला आहे. म्हणजे जवळपास 8-10 हजार HL कामगारांचं बरेच वर्ष ह्या माणसाने नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळं मला शपथ माहिती आहे की इथं आलेल्या जेवढ्या महिला भगिनी माता भगिनी आहेत ती एक पण इथून हलू शकत नाही. कारण बंटीला माहिती आहे की काम कसं करायचं, काम किती करायचं आणि काम कुठं कुठं झालं पाहिजे. आज नगरपालिकेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं सांगतो, मी गेले 30 वर्ष भगूर नगरपालिकेमध्ये, 10 वर्ष मी नगराध्यक्ष होतो, 15 वर्ष माझी बायको नगराध्यक्ष आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आत्ताही 21-0 करून पुन्हा तीच नगराध्यक्ष होणार आहे, हेही तुम्हाला सांगतो. बाकी काय, शिवसेनेचं काम बोलत असतं. शिवसेनेने चांगलं काम केलं ना तर लोक कधीही त्याचे फळ देतात. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.